शंभूराजांच्या बलिदानानं वाई हेलावली, हजारो धारकऱ्यांची मूक पदयात्रा। 40 दिवसांच्या शौर्यगाथेला वाईकरांचे भावपूर्ण अभिवादन। जनसागराचा शौर्याचा जागर। देह अर्पिला पण स्वाभिमान नाही। औरंगजेबाच्या अमानवीय छळाला सामोरे जाऊन स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदान मासाची वाई शहरात अत्यंत भावपूर्ण वातावरणात सांगता झाली। श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजित या मूक पदयात्रेत हजारो धारकऱ्यांचा जनसागर उसळला होता। या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे तिची शिस्त आणि अंगावर शहारे आणणारी शांतता। पदयात्रेच्या अग्रभागी वडू बुद्रुकहून आलेली दिव्य ज्योत तळपत होती, तर मागे हजारो युवक आणि युवती धारकरी शंभूराजांच्या स्मृतींना उजाळा देत होते। ब्राह्मणशाही चौकापासून सुरू झालेली ही पदयात्रा संपूर्ण वाई शहरातून मार्गस्थ झाली। फुलांनी सजवलेल्या रथातील शंभूराजांची मूर्ती पाहून वाईकरांचे डोळे पाणावले। पदयात्रेच्या शेवटी ज्येष्ठ धारकरी सुनील बापू लाड यांनी महाराजांच्या 40 दिवसांच्या अमानवीय छळाचा आणि अदम्य साहसाचा इतिहास मांडला। शंभूराजांचं बलिदान हा प्रत्येक हिंदूच्या स्वाभिमानाचा हुंकार आहे, अशा शब्दात त्यांनी उपस्थितांना प्रेरित केले। ध्येय मंत्रानं या बलिदान मासाची सांगता झाली, पण शंभूराजांच्या त्यागाची आग आजही प्रत्येक शिवभक्तांच्या हृदयात धगधगत असल्याचं या गर्दीनं सिद्ध केलंय। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।